श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आपला येणारा प्रत्येक दिवस हा सकारात्मक राहावा. कधीही आपल्या कामामध्ये अडथळे येऊ नयेत. आपण जे कष्ट करतोय किंवा आपल्या घरातील मंडळी जे कष्ट करतायत, मेहनत करतायत, त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा, म्हणजे नशिबाची साथ मिळावी. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी. अगदी चहूबाजूने माता लक्ष्मी म्हणजे पैसा आकर्षित व्हावा, तो आपल्या घरामध्ये यावा आणि आला तर तो टिकावा. पैशाला पैसा लागावा, चार पैसे मागे पडावेत. सक्सेस, यश, आपुलकी, मान, सन्मान, प्रगती या सर्व गोष्टी मला व माझ्या कुटुंबाला मिळाव्यात, यासाठी महिला असू द्यात, पुरुष असू द्यात, ताई असू द्यात, दादा, मुलं, मुली, अगदी प्रत्येकाने रोज आपल्या घरामध्ये आपल्यामध्ये या गोष्टी आणा. हे चेंजेस करा आणि या गोष्टी करा. तुम्हाला आपला प्रत्येक दिवस हा यशस्वी होताना दिसेल आणि तुमची प्रगती दिवसेंदिवस होत आहे. तुमची कामं अगोदर होत नव्हती, आता कशी पटापट होऊ लागलेली आहेत, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. तर सर्वात अगोदर सकाळी उठल्यानंतर प्रथम आपल्याला बरेच जण बघा सकाळी उठल्यानंतर काय करतात की आपल्या मुलांना उठवायचं असेल किंवा आपल्या मिस्टरांना वगैरे उठवायचं असेल तर उठा उठा, किंवा उशीर होतोय किंवा लेट झालं, मला इकडे कामाला जायचं आहे, होईल की नाही काही माहित नाही, म्हणजे निगेटिव्ह गोष्टींपासूनच सुरुवात करतात. तर आपल्याला काय करायचं आहे की सकाळी उठल्यानंतर एकदम आपल्याला उठायचं नाहीये, आपलं आसन जे आहे ते सोडायचं नाहीये, जी एनर्जी आहे ती आपल्याला एकदम स्किप करायची नाहीये. उठल्यानंतर जे काही तुमचा अलार्म वगैरे असेल तो बंद करा आणि एकदम डोळे उघडायचे नाहीये. सुरुवातीला आपल्याला डोळे बंदच ठेवायचे आणि आपले हे जे दोन हात आहेत हे आपल्या समोर ठेवायचे आणि एकदम डोळे उघडायचे आणि या हाताच्या मध्यभागी आपल्याला बघायचं आहे आणि कराग्रे वसते लक्ष्मी म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता, म्हणजे कमीत कमी एक वेळा श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्यांना मानता त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि आपलं आसन जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे. म्हणजे बेडवरून खाली पाय ठेवणं किंवा खाली सतरंजीवर गादीवर आपण झोपलेला आहोत तर आपला पाय जो आहे तो आपल्याला फरशीवर ठेवायचा आहे. या पद्धतीने आपल्याला सकाळी उठायचं आहे. म्हणजे काय की आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेऊन आपण सकाळची आपली जी सुरुवात आहे ती केली आहे. म्हणजेच काय, आपला जो सर्व दिवस आहे तो सकारात्मक जाईल, ही सर्वात पहिली गोष्ट. आणि घरातील महिलांनी स्पेशली हे केलं तर याचा फायदा जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला होणारच आहे, किंवा तुम्ही सर्वांनी केलं तरीही चालेल. आणि त्यानंतर समजा तुमचं त्या दिवशी एखादं महत्त्वाचं काम असेल की नाही, माझं आज हे काम आहे आणि हे सक्सेसफुल व्हायलाच हवं, जसं की मुलांचा इंटरव्ह्यू असेल, तुमच्या मिस्टरांचा इंटरव्ह्यू असेल, कुठे तुम्ही डीलला जाणार असाल की एवढ्या एवढ्या याच्यात माझी ही डील व्हावी, किंवा काही म्हणजे तुमचं काम असू शकतं, तुम्ही जसं की व्हिसाच्या कामासाठी जाणार असाल, काही छोटं असू द्यात मोठं असू द्यात, पण तुम्हाला वाटतं की माझं हे काम व्हावं, तर सकाळी आपण आता ही प्रोसेस झाली, आपल्या गुरूंचं नामस्मरण केलं की तिथेच ते तुम्ही एका अफर्मेशन स्वरूपात, म्हणजे माझं हे काम, थँक्यू युनिवर्स, आय एम सो ग्रेटफुल, माझं हे काम जे आहे ते आज अगदी सहजपणे पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल मी माझ्या गुरुचे, या ब्रह्मांडाचे, या युनिवर्सचे आभार मानतो किंवा आभार मानते. असं तुम्ही 1 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा हे अफर्मेशन रिपीट म्हणू शकता. म्हणजे काय, ते काम होण्याच्या अगोदर तुम्ही त्या कामाला एनर्जी दिली की माझं हे काम पूर्ण झालं आहे, म्हणजे ब्रह्मांडामध्ये ही गोष्ट पोचली. जसं की ते काम होण्यासाठी अडथळे येणार असतील, काही अडचणी असतील, काही ब्लॉकेजेस असतील, ते सुद्धा क्लिअर होतील. का क्लिअर होतील की सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड, जेव्हा तुमचं अवचेतन मन हे ऍक्टिव्ह आहे, त्या वेळेला तुम्ही कमांड दिली की माझं हे काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, मग त्या ब्रह्मांडामध्ये हे जातं की याचं हे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे, आणि तुम्ही फुल ऑफ एनर्जीने हे केलं तर तुमच्या त्या कामातल्या सगळ्या अडचणी दूर होतात, ब्लॉकेजेस दूर होतात आणि ते तुमचं काम अगदी सहजपणे होऊन जातं. हे साधं सोपं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं एक लॉजिक आहे, ते आपण करायला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये ती ऊर्जा, ती सकारात्मकता सुद्धा राहते की अरे माझं हे काम होणार आहे, माझं हे काम झालं आहे.
माझं हे काम झालं आहे, त्यामुळे ही गोष्ट करायची आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे सकाळी उठलं की किचन मध्ये गेले, काहीतरी खाल्लं, सगळ्या घरामध्ये फिरले, तसेच कपडे वगैरे पारुशे हे घालून असं नाही करायचं. सकाळी उठलं की स्नान करायचं आहे आणि त्यानंतर किचन मध्ये स्वयंपाक वगैरे, चहा सुद्धा त्यानंतर बनवायचा आहे. कारण किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. तुम्ही ऐकलं असेल बघा, रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या, द्या आणि घ्या. म्हणजे इथे सुद्धा आलं, आपण अन्नपूर्णा मातेचा रिस्पेक्ट केला, आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाळल्या वगैरे, तर अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरातील अन्नधान्याची कधी कमतरता पडणार नाही. त्यामुळे स्नान करूनच किचन मध्ये स्वयंपाक वगैरे जे काही आहे तो बनवायचा आहे. बऱ्याच ताई म्हणतात की आमच्या घरामध्ये गिझर नाही, मग पाणी तापवण्यासाठी तर आम्हाला गॅस जवळ जावंच लागतं. मी तुम्हाला चहा, स्वयंपाक या गोष्टी म्हणत आहे. तुम्ही गॅसवर पाणी ठेवा, फक्त तुम्ही नंतर तुमचे जे काम आहेत त्यानंतर गॅसवर पाणी घेऊन स्नान करणार. तुम्ही काय तिथे बाकी करणार आहात त्या काम, किंवा इकडे स्वयंपाकाच्या ह्याला हात लावू त्याला हात करणार नाही करणार. मग त्यामुळे ते आपण करू शकतो, पण स्वयंपाक किंवा जे आपण कुकिंग म्हणतो की ते स्नान झाल्यानंतरच आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये एक स्वस्तिक काढा. पण दार झाडून आपल्या दारामध्ये एखादं स्वस्तिक किंवा काहीतरी काढा. तुमच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तू देवता राहत असतात. आपल्या घराची जी ऑरा आहे ती सकारात्मक राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे एक स्वस्तिक तरी आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचं आहे. मला अचानक बघा, परवा मी सहज YouTube ओपन केलं आणि त्याच्यामध्ये मला एक व्हिडिओ म्हणजे असं रिकमेंड झाला की अचानक म्हणजे कधी आला, आणि तो व्हिडिओ होता की पंकजाताई मुंडेंचा. बघा, त्या बीजेपीच्या आहेत. म्हणजे मी इथे पार्टी वगैरे काही सांगत नाही, पण ते पंकजाताई मुंडे म्हटलं की ते आल्या म्हणून माझ्या लक्षात आलं आणि तो व्हिडिओ आला. मी म्हटलं अरे हे, आणि ते व्लॉग होता त्यांचा. मी म्हटलं अरे यांचा व्लॉग, या सुद्धा व्लॉग बनवतात का, म्हणून मी त्या व्हिडिओवरती क्लिक केलं आणि सहज तो व्हिडिओ बघितला. तर त्याच्यामध्ये त्यांच्या घराचं मला वाटतं टूर का काहीतरी होतं ते, तर त्यांच्या दाराच्या समोर सुद्धा रांगोळी होती. आणि त्याच्यामध्ये त्या व्लॉग मध्ये त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की अगदी रोज माझ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर, माझ्या दारासमोर रांगोळी ही काढलेली असतेच. असा एकही दिवस जात नाही की माझ्या दारासमोर रांगोळी नसते. म्हणजे बघा की असं नाही की आपणच हे, प्रत्येक जी सक्सेसफुल व्यक्ती असते त्या गोष्टी प्रत्यक्ष म्हणजे असं दाखवत नाहीत, पण गोष्टी करत असतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याला एवढं जास्त महत्व आहे, ते आपण केलं पाहिजे. रांगोळी आपल्याला काढायची हवी. त्यानंतर सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी हे आपण घालायलाच हवं. पण देवपूजा केलेलं पाणी हे कधीही तुळशीला घालायचं नाहीये. जे आपण दुसरं एखादा तांब्यामध्ये, पूजेचा तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ पाणी जे आहे, शुद्ध पाणी, ते तुळशीला घालायचं आहे. सकाळ संध्याकाळ तुळशी समोर दिवा लावायचा आहे. देवपूजा ही सकाळी जास्तीत जास्त, मी तुम्हाला सांगते, जास्तीत जास्त 10च्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा. पण 9च्या अगोदर केली, 8च्या अगोदर केली तर खूप उत्तम आहे. का? कारण ही सात्विक वेळ असते. या वेळेला आपल्या आजूबाजूला खूप आवाज नसतात, आपल्या डोक्यांमध्ये खूप विचारांचा गोंधळ नसतो, ठाकटूक ठाकटूक आजूबाजूंचे आवाज नसतात, गाड्यांचे आवाज नसतात. या वेळेमध्ये आपलं मन एकाग्र होतं, आपलं मन शांत होतं आणि जे आपण करतोय त्याच्यामध्ये मन लावून आपण ती गोष्ट करत असतो. त्यामुळे लवकर करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि संध्याकाळी आवर्जून दिवे लागण्याच्या वेळेला तुळशीजवळ, देवाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते आपल्याला उघडं ठेवायचं आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे. याने भगवान श्री हरी श्री विष्णूंची आपल्या घरावर कृपा राहते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे आकर्षित होते. रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनाम आपल्या घरामध्ये लावा. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण रोज देवपूजा झाल्यानंतर कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणा, तुमच्या कुलदैवताचा मंत्र म्हणा, त्याचबरोबर आपल्या गुरूंचा मंत्र म्हणा. 1 माळ शक्य नसेल 11 वेळा म्हणा, पण नित्य नियमाने रोज हे नामस्मरण आपल्याकडून, आपल्या मुखातून आपल्या घरामध्ये
व्हायलाच हवं। आणि सकाळी 6:30 ते 7:30, संध्याकाळी 6:30 ते 7:30 घरात कोणीही झोपून राहू नका। या वेळेमध्ये बोट मोडणं किंवा पायाची आडी घालून बसणं, खात बसणं, जेवण करणं, आरडाओरडा करणं, भांडण करणं या गोष्टी करू नका। या गोष्टी टाळा, कारण ही वेळ जी आहे ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे। तर या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपण पाळल्या ना की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सकारात्मकता दिसू लागते। आणि जेव्हा सकारात्मकता असते, आपल्यामध्ये फुल ऑफ एनर्जी असते, तेव्हा काम करण्याचा सुद्धा तो जो उत्साह असतो तो आपल्यामध्ये राहतो। आणि जेव्हा आपण उत्साहाने सकारात्मकतेने कोणतंही काम करू तेव्हा आपल्याला यश हे मिळणार असतं आणि आयुष्यामध्ये आपण यशस्वी होतो सुद्धा। आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक राहतं, त्यामुळे आपल्या घरातील मंडळींना सुद्धा यश मिळण्यासाठी मदत होते। श्री स्वामी समर्थ।